आपल्या बाजूच्या बांगलादेशची। 18 महिन्यांच्या अशांततेनंतर आणि जबरदस्त हिंसाचाराच्या शेकडो घटनांनंतर अखेर बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या। पण या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच तिथली मुख्य पार्टी अवामी लीग निवडणूक लढवत नाहीये, तर मुख्य लढत आहे ती तारिक रहमान यांच्या BNP आणि शफीकुर रहमान यांच्या जमाते इस्लामी या पक्षांमध्ये। 2024च्या आंदोलनात मुख्य भूमिका बजावलेल्या विद्यार्थ्यांचा पक्ष नॅशनलिस्ट सिटीझन पार्टी पहिल्यांदाच निवडणूक लढवते। हे सगळे पक्ष भारत विरोधी पक्ष मानले जातात। मात्र निवडणुकांच्या काही दिवस आधी जमातनं भारतासोबतचे जे संबंध आहेत ते सुधारण्यावर जोर दिला होता आणि त्यामुळे शेजारी देशात होत असलेल्या या निवडणुकांच्याकडे भारताचं लक्ष आहे एवढं नक्की। पाहूयात एक रिपोर्ट। बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका, बांगलादेशी मतदारांचा उत्साह, काही ठिकाणी हिंसा तर काही ठिकाणी शांततेत मतदान। बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। या निवडणुकीत 51 राजकीय पक्ष उतरले। त्यातील मुख्य लढत आहे ती तारिक रहमान यांची बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि शफीकुर रहमान यांची कट्टरपंथी जमाते इस्लामी यांच्यात। जमातला विद्यार्थ्यांचा पक्ष असलेल्या नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीचा पाठिंबा आहे। बांगलादेशमधील सुमारे 12 कोटी 7 लाख मतदारांपैकी अनेकांनी मतदान केलं। यातले निम्मे मतदार हे 18 ते 37 वयोगटातले असून त्यांच्यापैकी 4 कोटी 57 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार होते। या मतदानासाठी बांगलादेशमध्ये प्रचंड उत्साह दिसला। बांगलादेशी नागरिक मोठ्या संख्येनं मतदानासाठी बाहेर पडलेले दिसले। हे मत बांगलादेशसाठी महत्त्वाचं आहे। लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी महत्त्वाचं आहे आणि आम्हाला योग्य प्रतिनिधी निवडायचा आहे। विकास झाला पाहिजे, काहीतरी चांगलं घडलं पाहिजे, आधीचे कायदे बदलले पाहिजेत, म्हणजे कोणतंही सरकार हुकुमशाही होणार नाही। सरकार स्वैराचारी करते ना पारे। 18 महिन्यांनी या निवडणुका होत आहे। 2024 मध्ये शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकल्यानंतर त्यांच्याच अनुपस्थितीत या निवडणुका होत आहेत, कारण त्यांचा पक्ष अवामी लीगवर निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली आहे। दरम्यान बांगलादेशचे अंतरिम अध्यक्ष मोहम्मद युनूस विशेष आनंदी दिसले। मतदानानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली। आज संपूर्ण राष्ट्रासाठी आनंदाचा आणि स्वातंत्र्याचा दिवस आहे। हा एका काळ्या कालखंडाचा शेवट आहे आणि एका नवीन स्वप्नाची सुरुवात आहे। एकत्रितपणे एक नवा बांगलादेश बांधण्याची संधी आहे। तर इतर तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनीही मतदानानंतर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। जीवनात प्रथम वोट मी माझ्या आयुष्यातलं पहिलं मत दिलं आहे। अत्यंत शांतपणे आणि कोणत्याही अडचणीशिवाय मी मत केलं आहे। लोकांनीही बाहेर येऊन मतदान करावं, अगदी निर्भयपणे आणि उत्साही वातावरणात त्यांनी मतदान करावं। आपल्याला भोट केंद्रे असून हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आपण सारे याचसाठी लढत आलो आहोत। आम्हा लोकांना बदल हवा आहे, त्यांनाही बदल हवा आहे। गेल्या वेळी मला मतदान करण्यापासून रोखण्यात आलं होतं, मात्र यंदा मी मतदान केलंय। दरम्यान या निवडणुकीत माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी विजयाचा प्रमुख दावेदार मानला जातोय। खालिदा यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र तारिक रहमान यांच्याच हातात पक्षाचं नेतृत्व आहे आणि जर BNPनं निवडणूक जिंकली तर तेच पंतप्रधान होतील असंही मानलं जातंय। तर दुसरा पक्ष जमातचे शफीकुर रहमान यांनाही तिथं बराच पाठिंबा वाढलेला आहे। कट्टरपंथी असण्याबरोबरच हा पक्ष भारत विरोधी आहे, त्यामुळे या निवडणुका बांगलादेशप्रमाणेच भारतासाठी महत्त्वाच्या आहेत। The political atmosphere is going to change very. बांगलादेशमधील राजकारण या निवडणुकीनंतर वेगानं बदलू शकतं, तेव्हा भारताला वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल। आपल्याला सतर्क राहावं लागेल, कारण या निवडणुकीतील प्रमुख पक्षांचं धोरण हे आपल्यासाठी योग्य नाही। Past record of these parties. How many attacks have been? गेल्या 2 महिन्यात आपण पाहिलंय की तिथं कसा हिंसाचार उफाळून आला होता। हिंदूंच्या हत्या झाल्या होत्या, भारत विरोधी वातावरण होतं। या निवडणुकांनंतर ते सारं थांबेल असं वाटतंय। निवडणुकांनंतर अधिक जबाबदार आणि नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणारं सरकार येईल अशी आशा करूया। Much more responsible, much more addressed. दरम्यान भारतीय राजकारण्यांचंही या निवडणुकांकडे बारीक लक्ष आहे। बांग्लादेश क्योंकि हमारा पड़ोसी देश है और जिस तरह से वहाँ पर जो हालात हैं, जुल्म और जुर्म के जल्लादी जानवरों का जंगल बन गया है, उसमें एक संवेदनशील सरकार, एक अच्छी सरकार हो जो कि वहाँ के लोगों के सरोकार की को सुरक्षित रख सके। तंत्र प्रतिष्ठा हो, चुनाव हो,
नया सरकार आके वहाँ प्रशासन को चुस्त दुरुस्त करके देश को एक दिशा दें। वहाँ की जनता शांति चाहती है, विकास चाहती है, उस प्रकार वातावरण बने, ये हम पड़ोसी के नाते चाहते हैं। दरम्यान या निवडणुका पार पडत असताना बांगलादेशमध्ये हिंसाचार झालाच. बागेरहाट जिल्ह्यातील श्यामन खोलामध्ये जमात आणि बीएनपीचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यात काही कार्यकर्ते जखमी झाले. तर किशोरगंज जिल्ह्यातील भैरबमध्ये पोलिसांपासून पळून जाताना एकाचा मृत्यू झाला. मेहरपूर मतदान केंद्राबाहेरही बीएनपी आणि जमातच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. यात 9 जण जखमी झाले. दुसरीकडे मुशीगंज 3 परिसरातील एका मतदान केंद्राबाहेर बॉम्बस्फोट झाल्यानं तिथं काही काळ मतदान थांबवावं लागलं. दरम्यान पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी जागोजागी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली. काही ठिकाणी हिंसाचाराचे प्रकार वगळता देशात इतरत्र मात्र शांततेत आणि उत्साहात मतदान झाल्याचं दिसलं. ही निवडणूक सर्वार्थानं बांगलादेशचं राजकारण बदलणारी निवडणूक ठरू शकते. पहिल्यांदाच बांगलादेशमध्ये 2 बेगमांची लढाई पाहायला मिळाली नाही. तर ही लढाई बीएनपीचे तारिक रहमान विरुद्ध जमातचे शफिकुर रहमान अशी होतीये. आणि यात कोणता रहमान बाजी मारतो, त्याचं भारताबाबतचं धोरण कसं ठरतं, त्याचे आशियाई खंडातील दक्षिणेत कसे पडसाद उमटतात, हे 13 फेब्रुवारीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.